भाजपचे खासदार मेधाताई कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही काल वानवडी पोलीस स्टेशनला ठिय्या मांडून बसलेला होतात. नक्की कारण काय होतं? गो तस्करांची गाडी पकडली आणि त्यानंतर पोलिसांनी सोडून दिली असा आरोप आहे. नक्की घडलं काय? 4 दिवसापासून तिथे आंदोलन चालू आहे. मला दुःख वाटतं की अशा प्रकारे जर का प्रशासनच जर का नियम तोडत असेल तर काय करायचं. ती जी म्हशींची गाडी होती त्याच्यामध्ये दिलेल्या नियमापेक्षा जास्त म्हशी कोंबल्या होत्या, हे एक. दुसरी गोष्ट, म्हशी जरी गोवंशामध्ये डायरेक्टली येत नसल्या तरी अनुसूचित प्राणी म्हणून त्याला दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर काही नियम टाकण्यात आलेले आहेत की त्याच्या दुभत्या असतील, पुनरुत्पादनक्षम असतील, श्रम करण्याच्या क्षम असतील तर त्याचं चेकअप होतं आणि जर तसं नसेल तरच फक्त त्यांची म्हणजे कापायला परवानगी दिली जाते. असं कुठलंही सर्टिफिकेट त्या मशीनना दिलेलं नसताना सुद्धा ती गाडी जी आहे ती मशीनची कत्तल करायला चालली होती. आता ते म्हणतात आमच्याकडे सर्टिफिकेट आहे, आमच्याकडे हे, तर तशा प्रकारचं कुठलंही सर्टिफिकेट ते प्रोव्हाइड करू शकले नाहीत. बरं, त्याच्यावर FIR दाखल झाला. FIR दाखल झाल्यानंतर ती गाडी शासनाच्या ताब्यात पाहिजे ना, पोलिसांच्या ताब्यात पाहिजे ना. ती पोलिसांनी गाडी जप्त करायला पाहिजे होती, म्हशी शासकीय गोशाळेमध्ये ठेवायला पाहिजे होत्या. पण ज्यांच्या मार्फत हे सगळे व्यवहार झाले त्यांच्याच ताब्यात ती पुन्हा खाजगी गोठ्यामध्ये ती दिली आणि मग त्यांनी तिथे ते ठेवलीच नाही. त्यांनी ती गायब करून मावळला नेल्या म्हशी असं सांगितलं गेलेलं आहे. आता ह्या म्हशी मावळला नेण्याचा त्या काळे नावाचा जो गोठ्याचा मालक होता त्याला परवानगी होती का? तर पोलीस म्हणाले की नाही, तो आता आम्हाला न विचारता गेला. म्हणजे ह्या सगळ्यांचं जे रॅकेट आहे हे मुरदाड रॅकेट आहे. यांना कशाचंही काही घेणं देणं नाही, नियमांशी घेणं देणं नाही. तो मैनुद्दीन कुरेशी जो आहे ह्याच्या आधी सुद्धा 25-30 गुन्हे दाखल आहेत. असं असताना सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे त्याला अटक नाही, गाडी ताब्यात नाही, म्हशी ताब्यात नाहीत. अशा अवस्थेमध्ये आमच्या ऋषिकेश कामठेला त्या ठिकाणी उपोषण करावं लागलं. 4 दिवस तो अन्नपाण्याविषयी विना त्या ठिकाणी राहिला आणि तरीसुद्धा तुझ्यावर कारवाई करू, हे उचलून द्या रे. पावसात सुद्धा, परवाचा पाऊस मोठा झाला, त्याही वेळेला ती सगळी मुलं त्या ठिकाणी खाली तरट टाकून त्याच्यावर बसली होती. मला प्रश्न पडतो की पोलीस यंत्रणा त्यांना सामील आहे का? भाऊसाहेब पाटील नावाचे जे PI त्या ठिकाणी त्यांनी संपूर्णपणे चुकीच्या पद्धतीने तपास केलेला आहे. त्यांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असा माझा अतिशय म्हणजे आग्रहच राहील. चुकीच्या पद्धतीने हँडलिंग झालेलं आहे आणि दरवेळेला त्यांच्या हद्दीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गोमांस सापडतं. अनेक वेगळ्या प्रकारची विक्रीची दुकानं आहेत. कुठल्याही प्रकारे शहानिशा नाही, काही नाही, हे सर्रास चालू आहे असा माझा आरोप आहे. तुम्ही असं म्हणालात की पोलीस योग्य पद्धतीने प्रकरण हाताळत नाहीत किंवा हे रॅकेटमध्ये पोलीस सुद्धा सहभागी असण्याची शक्यता आहे का? तुम्ही ही जी मागणी आहे ती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना, त्या PI संदर्भात तुम्ही असं म्हटलात की त्यांचं निलंबन करावं, पोलीस आयुक्तांकडे तुम्ही तक्रार करणार? मी पोलीस आयुक्तांना काल फोन केला होता आंबेगावच्या विषयामध्ये. त्या हिंदुत्ववादी संघटनेच्या मुलांवर गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांना 8 तारखेपासून ते आतमध्ये आहेत. ती मुलं 8 तारखेपासून आतमध्ये आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ती गाडी जी आहे ती अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात म्हशी कोंबून घेऊन चालले होते. मला सांगा, प्रत्येक वेळेला जर का म्हशींची नुसती खरेदी विक्री असेल तर तिथे विशिष्ट समाजाचेच लोक काय इन्व्हॉल्ड आहेत? काल सुद्धा टिपू सुलतानच्या घोषणा दिल्या गेल्या. तुमचं जर नुसतं म्हशी खरेदी आणि विक्री कुठेतरी दुसऱ्या गोठ्यात चालली असतील तर टिपू सुलतानचा काय संबंध आहे? पोलीस स्टेशनच्या बाहेर पोलीस स्टेशन मध्ये घोषणा दिल्या टिपू सुलतानच्या विशिष्ट समाजाच्या लोकांनी येऊन. मग हे जर का त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झालेले दिसत आहेत तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? प्रत्येक ठिकाणी हे चाललंय, पुण्यामध्ये असेल, बाहेर असेल, सगळ्या ठिकाणी हे चाललेलं आहे. ठिकठिकाणी त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनातल्या प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचं माझं म्हणणं आहे की तुम्ही खाली इन्स्ट्रक्शन्स द्या. कायदे सक्षम आहेत पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारी जी यंत्रणा आहे ती सक्षम केल्याशिवाय आणि त्यांना कडक आदेश दिल्याशिवाय हे होणार नाही असं माझं म्हणणं. गुन्हे दाखल व्हावेत या सगळ्या प्रकरणामध्ये आणि कारवाई नक्की कोणाकोणावरती व्हावी? म्हणजे पोलीस स्टेशनला जर टेम्पो आला असेल तर तुम्ही असं म्हणताय की तो टेम्पो तिथं नाही, तो खरं तर पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये असायला हवा आहे. मात्र पोलीस स्टेशनकडून काय कारण देण्यात आलं की ज्यावेळेस एखादी तक्रार केली जाते त्यानंतरचा जो मुद्देमाल आहे, तुम्ही असं म्हटलात की त्या शासकीय गोशाळेमध्ये त्यांना पाठवण्यात आलं असतं, मात्र टेम्पोच तिथून गायब झाला. टेम्पो त्यांनी तो दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात दिला आणि मशीन सकट ताब्यात दिला. हे करण्याचा अधिकार पोलीस स्टेशनला नाही. शासकीय
नियमाच्या नुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार त्या गायी त्यांनी शासकीय गोशाळेमध्ये ठेवणं आवश्यक होतं आणि टेम्पो त्यांनी ताब्यात घेणं आवश्यक होतं, कारण टेम्पोवर सुद्धा, याच टेम्पोवर याच्या आधी सुद्धा कारवाई झालेली आहे आणि याच्या आधी सुद्धा ते पकडले गेलेले. हाच टेम्पो, आता हा टेम्पो कुठे जातो, कसा जातो, याच्यावर काही कारवाई होऊ शकते का, याच्यावर काही माहिती घेऊ शकतात का, तर ते त्यांनी घेतलेली नाही. आंबेगावचा जो विषय मी सांगत होते, तो टेम्पो आता 8 तारखेपासून कसा कुठे गेला, समजा त्यांनी फक्त खरेदी विक्री केली असेल तर तो टेम्पो कुठून कुठे गेला आणि कुठल्या टोल नाक्यांवर किंवा कुठल्या CCTV मध्ये दिसतोय हे आज तागायत त्याला माहीत नाही. तो जो ड्रायव्हर का क्लीनर जो कोण होता त्याचं वय कमी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय तो विशिष्ट समाजाचा, की त्यांनी तक्रार केली म्हणून हिंदुत्ववादी संघटनांवर कारवाई केली आणि त्यांना 8 तारखेपासून लॉकअपमध्ये ठेवलंय. त्याचं वय त्यांनी कमी असं दाखवलं, पण त्या कागदपत्रांची शहानिशा सुद्धा अजून केलेली नाहीये. पोलिसांनी दिलेल्या डॉक्युमेंटची शहानिशा सुद्धा करू नये, की तो कुठे शाळेत शिकला असेल तर त्यांच्याकडनं माहिती घेणं आवश्यक आहे, तो कुठून आला, त्यांनी कोविड सर्टिफिकेट घेतलं असेल तर त्याला कोविडवर त्याची तारीख कळू शकते, त्याचा आधार कार्डवर तारीख करू शकते. अरे तारखा तर तुम्ही नीट घ्या. तो अल्पवयीन दाखवतोय स्वतःला, पण तो अल्पवयीन आहे तर त्यांनी ड्रायव्हिंग कसं केलं असेल किंवा तो त्या गाडीत काय करत होता, हे सगळे प्रश्न आहेत. पोलीस शहानिशा करत नाहीत, हा माझा आरोप आहे. जर कदाचित कारवाई झाली नाही तर खासदार म्हणून तुमची भूमिका काय असेल? तुम्ही असं म्हटलं की मी पोलीस आयुक्तांना फोन केला, PIचं निलंबन करावं अशी तुमची मागणी. माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. माननीय मुख्यमंत्री अतिशय सक्षमतेने हा कायदा त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी प्रामुख्याने भूमिका घेतलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर स्थानिक पोलीस कुठल्या तरी एका विशिष्ट यंत्रणेला जर का सामील झाले असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हा माझा आग्रह आहे आणि या संदर्भातली तक्रार मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. एक वेगळा प्रश्न आहे. राज्यामध्ये सध्या नाशिकच्या कॅप्टन अशोक खरातचं प्रकरण बरंच चर्चेलं जातंय. अनेक महिलांचं लैंगिक शोषण जे आहे ते बंधूबाबा अशोक खरातनं केलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई नक्की काय झाली पाहिजे, की अनेक महिला ज्या आहेत त्यांची संख्या मोठी आहे, या सगळ्या प्रकरणाला पाठीशी न घालता आणखी काय कडक कारवाई केली जाते? कारवाई माननीय मुख्यमंत्री करत आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे म्हणजे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण माहिती दिली आणि कडक कारवाई होईल याची मला खात्री आहे. अशा प्रकारचं किळसवाणं कृत्य आणि हिंदू धर्माला गालबोट असलेला असा हा खरात, की जो पूजा अर्चाच्या नावाखाली ढोंग करत होता, लोकांना अडल्या नडल्या लोकांना नाडत होता आणि महिलांना प्रामुख्याने त्यांनी महिलांचं शोषण हे केलेलं आहे. त्याला माफी नाही आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई शासन करेल. या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं वेगवेगळे राजकीय आरोप होत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा झाला, त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा घेतला गेला. काल अंजनी दमानी यांनी काही त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे काही माहिती आहे, CDRद्वारे चंद्रकांत पाटील असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मग रुपाली चाकणकर यांचे जवळपास 20 वेळा कॉल जे आहेत ते अशोक खरातबरोबर झालेले आहेत. CDR सारखी माहिती जी आहे ती माझ्याकडे आलेली आहे. अंजली दमानी यांनी जे आरोप केले आहेत, म्हणजे रुपाली चाकणकरांचे अशोक खरातशी कॉल होतात किंवा एकनाथ शिंदे असतील, मग चंद्रकांत पाटील त्यांचं सुद्धा नाव समोर आलेलं आहे की त्यांचा सुद्धा कॉल जो आहे तो झालेला आहे. मला याची कल्पना नाही. मी कालच अधिवेशनावरनं दिल्लीवरून पुण्यामध्ये आले आणि ह्या गायींच्या संदर्भातल्या म्हशींच्या संदर्भातल्या केसमध्ये अडकले गेले, त्याच्यामुळे याची माहिती नाही. परंतु जे कोणी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल त्यांच्यावर कारवाई होईल हे एक, आणि दुसरं म्हणजे ज्यांनी केवळ त्याच्यामध्ये काही ताकद आहे, म्हणजे आध्यात्मिक ताकद आहे असं समजून पूजा केली असेल तर मला असं वाटतं की तो मोठा म्हणजे प्रश्न आहे, की असं फसू नये असं मी आवाहन करीन. की अध्यात्म आणि हिंदुत्व ह्याला खूप महत्त्व देणारी मी स्वतः आहे, परंतु खरे कोण आहेत, खरे साधू कोण आहेत आणि बंधू कोण आहेत हे ओळखलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही असं म्हटलं की हिंदू धर्माला गालबोट लागेल असं कृत्य अशोक खरातनं केलेलं आहे. तो महादेवाची पूजा करायचा किंवा मग ते त्याचं ईशानेश्वर जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये काही पूजा अर्चा सांगायचा, असे सगळे जे बंधू असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना पुढे भविष्यामध्ये घडणार. त्यांच्यावर कारवाई होईलच. आणि महादेवाचा शाप लागलाय त्याला, माता पार्वतीचा शाप लागलाय त्याला, त्यांनी महिलांचं शोषण केलेलं आहे आणि नक्कीच त्याला कडक शिक्षा होईल आणि जेलमध्ये सडेल, नाही तर आणखीन काहीतरी त्याच्यावर मोठी कारवाई होईल. पण त्याला म्हणजे शिक्षा पण ही पण एक शिक्षा आहे की त्याला शिक्षेला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र शासन कायद्याच्या चौकटीत राहून जी काही कडक शिक्षा असेल ती त्याला करेल. आपण पाहतोय की अशोक खरातला जी काही कडक शिक्षा असेल ती सरकारकडून केली जाईल अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णींनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरापासून सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.